वेलकम माय डिअर स्टुडंट. कसे आहात तुम्ही सर्व? सर्व व्यवस्थित असतील, सेफ असतील अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन हा टॉपिक चालू केलेला होता. यामध्ये आपण रिप्रोडक्शन याचे 2 टाइप्स बघितलेले होते. यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे 2 टाइप्स बघितले होते. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने 1 मार्काचा प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन याबद्दल आपण माहिती अभ्यासलेली होती. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर्स हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्यानंतर आपण एक व्हिडिओ क्लिप बघितलेली होती की ज्यामध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट्स कसं रिप्रोडक्शन होते यावरती ते व्हिडिओ क्लिप्स होती. यानंतर आपण सिग्निफिकन्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन अभ्यासलेले होते आणि त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस इथपर्यंत आपलं मागील लेक्चर पूर्ण झालेलं होतं. तर आज आपण सुरुवात करूया यातीलच दुसरा टाइप्स रिप्रोडक्शनचा, तो आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व fusion of male and female gametes. New plants may develop from vegetative parts of the plant or seed is developed from embryo without fertilization. तर यामध्ये बघा असेक्शुअल रिप्रोडक्शन यामध्ये काय म्हटलेलं आहे, डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमिट्स. यामध्ये मेल आणि फिमेल गॅमिट्स याचं फ्युजन नसते. तर न्यू प्लांट्स कसं डेव्हलप होते, तर डेव्हलप फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहे, जसं लीफ असेल, स्टेम्स असेल, तर असे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स की ज्यामुळे किंवा सीड्स असेल तर ज्यामुळे एम्ब्रिओ डेव्हलप होतो, पण त्यामध्ये फर्टिलायझेशन हे होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे new plants may develop from vegetative parts of the plants or seed is developed from embryo without fertilization. तर पुढे बघूया आपण vegetative reproduction. Reproduction with the help of vegetative parts of the plant. Types of vegetative reproduction. First is a natural vegetative reproduction. त्यामध्ये आपण बघूया अंडरग्राउंड स्टेम. यामध्ये बघा ट्यूबर्स त्याचं एक्झाम्पल आहे पोटॅटो. बल्ब असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे ओनियन आणि गार्लिक. आणि रायझोम्स याचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल जिंजर आणि टर्मरिक. तर हे काय झाले, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमधील अंडरग्राउंड स्टेम आपण बघत आहोत. हा आहे टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर यामध्ये या स्लाइड्समध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय हे बघितलेलं आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स याचं फ्युजन होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, तरीसुद्धा व्हेजिटेटिव्ह प्लांट्स पार्ट्सपासून एम्ब्रिओ हा डेव्हलप होतो. तर यामध्ये आपण पुढची स्लाइड्स बघूया. यामध्ये बघा अंडरग्राउंड स्टेममध्ये आपण जसं पोटॅटो आहे, ट्यूबर्स एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. तर इथं पोटॅटो आपल्याला बघायला मिळतो. यानंतर खाली बघा बल्ब, यामध्ये ओनियन किंवा गार्लिक असेल तर ओनियन हे एक्झाम्पल आपल्याला अंडरग्राउंड स्टेममध्ये सांगता येईल. नंतर रायझोम्समध्ये जिंजर आणि टर्मरिक. तर यामध्ये बघा एका ठिकाणी जिंजर आणि एका ठिकाणी टर्मरिक याचं एक्झाम्पल किंवा याचे इमेजेस आपल्याला दिसतात आणि ह्या इमेजेस बघून आपल्याला हे कन्सेप्ट अजूनच क्लिअर होईल. तर आपण काय बघितलं, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये अंडरग्राउंड स्टेम याचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. परत आपण एकदा ती रिवाईज करूया. पोटॅटो असेल तर ट्यूबर एक्झाम्पल, बल्ब ओनियन किंवा गार्लिक, आणि रायझोम असेल तर जिंजर किंवा टर्मरिक. यानंतर दुसरा पार्ट्स आपण बघूया, टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. यामधील सब एरियल स्टेम. आता सब एरियल स्टेममध्ये हरियाली हे कशामध्ये येते, तर रनर म्हणजे हरियाली
व्हेजिटेटिव्हली ग्रोथ होते. आपण समजा एखाद्या ठिकाणी बघत असू तर त्यामध्ये हरियाली समजा असेल तर त्याचे व्हेजिटेटिव्ह जे पार्ट्स असतात तर ते हळूहळू वाढतात आणि रनर्स म्हणजे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पसरतात आणि त्याचं तशा प्रकारे रिप्रोडक्शन होते. यानंतर पिस्चिया, तर हे स्टोलन यामध्ये येते. यानंतर बनानाचं आपण जे रिप्रोडक्शन करतो ते सकर्स असतात, की बनाना लागवड केल्यानंतर किंवा केळीची लागवड केल्यानंतर त्याच्या शेजारी काही सकर्स येतात. तर जे काही सकर्स यामध्ये आपण जे चूज करतो, आपल्याला बनाना कल्टिवेशन झालेलं आहे तर यामध्ये आपण सॉड शेप सकर्स हे बनाना प्लांटेशनसाठी त्याचा वापर करतो. तर सकर्स थ्रू आपण बनाना व्हेजिटेटिव्ह किंवा आपण रिप्रोडक्शन करू शकतो. आणि ऑप्सेट्समध्ये इकॉर्निया हे एक्झाम्पल आहे ऑप्सेट्समधील. तर यामध्ये आपण सब एरियल स्टेममध्ये बघा रनर, हरियाली, स्टोलॉन, पिस्चिया, सकर्स, बनाना आणि ऑप्सेट्स इकॉर्निया. सब एरियल stems are used for propagations of mint and date palm etc. तर या व्यतिरिक्त सब एरियल स्टेममध्ये आपण प्रपोगेशनसाठी मिंट तसंच डेट पाम किंवा खजूर याचा सुद्धा वापर आपण सब एरियल स्टेममध्ये करू शकतो किंवा सब एरियल स्टेमच्या कॅटेगरीमध्ये ते येतात. जसं मिंट असेल म्हणजेच पुदिना, तर पुदिना आपण त्याचं रिप्रोडक्शन करायचं असेल तर आपण स्टेम असतील तर स्टेम कटिंग आपण करून त्यापासून नवीन प्लांट आपण मिळवू शकतो. यानंतर आपण बघूया बल्बिल्स. Bulbils are modified flowers that develop into plants directly without formation of seeds. These are vegetative bodies. Their development does not involve fertilization. The lower flowers in the inflorescence naturally develop into bulbils. त्याचे एक्झाम्पल आहे गार्लिक आणि कार्ड्यामम. गार्लिक म्हणजेच लसूण आणि कार्ड्यामम म्हणजे वेलची किंवा विलायची असं आपण त्याला म्हणतो. तर यामध्ये हा जो मुद्दा आहे बल्बिल्स हा महत्त्वाचा आहे. 2 मार्कासाठी यावरती आपल्याला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. तर परत आपण एकदा एक्सप्लेन करूया बघा. बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लॉवर्स. बल्बिल्स हे मॉडिफाईड फ्लॉवर्स असतात आणि ते कसे डेव्हलप होतात, दॅट डेव्हलप्स इनटू प्लॅन्ट्स. ते प्लॅन्ट्समध्ये डेव्हलप होतात डायरेक्टली विदाऊट फॉर्मेशन ऑफ द सीड. म्हणजे यामध्ये सीड फॉर्म न होता जे काही मॉडिफाईड फ्लॉवर्स असतात ते डायरेक्टली प्लॅन्ट्समध्ये डेव्हलप होतात. These vegetative body, their development does not involve fertilization. तर जेव्हा हे डेव्हलप्स होतात प्लॅन्ट्स यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. फर्टिलायझेशनचा इथं कुठलाही रोल नसतो. द लोअर फ्लॉवर्स इन द इन्फ्लॉरसन्स नॅचरली डेव्हलप इंटू द बल्बिल्स. तर या प्लॅन्ट्समधील काही जे लोअर फ्लॉवर्स आहे यामधील जे इन्फ्लॉरसन्स आहेत तर हे नॅचरली बल्बिल्समध्ये काय होतात तर डेव्हलप होतात. त्यामध्ये गार्लिक असेल, लसूण असेल तर लसूणमध्ये आपण कधी सीड बघितलेले आहेत का, नाही. तर त्याचे जे फ्लॉवर्स असेल किंवा इन्फ्लॉरसन्स असेल तर त्यामधूनच ते बल्बिल्स काय करतात, डेव्हलप होतात. तसंच दुसरं एक्झाम्पल आहे कार्ड्यामम किंवाच वेलची आपण त्याला म्हणू शकतो. तर हा जो मुद्दा आहे हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तो आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं गार्लिक आणि कार्ड्यामम. यानंतर आपण बघूया आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह किंवा कमर्शियल रिप्रोडक्शन असं आपण त्याला म्हणतो. आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियल म्हणजेच काय तर आपण एखाद्या प्लॅन्ट्सपासून दुसरं जेव्हा नवीन प्लॅन्ट्स मिळवतो तेव्हा काही त्याच्यावरती रिप्रोडक्शन करण्यासाठी आपण आर्टिफिशियली करतो आणि ते कमर्शियल प्रोडक्शनसाठी किंवा जास्त जर आपल्याला एका प्लॅन्टपासून जास्त प्लॅन्ट्स मिळवायचे असतील तर आपण कमर्शियल प्रोडक्शन म्हणून त्याचा विचार करतो. तर यामध्ये आर्टिफिशियलमध्ये आपण बघूया जसं कटिंग्स. पहिलं आहे बघा कटिंग्स. यामध्ये स्टेम कटिंग.
तर स्टेम कटिंग म्हणजे एखादी फांदी आपण किंवा छोटीशी स्टिक्स आपण त्याची वापरू शकतो, त्याला स्टेम कटिंग आपण असं म्हणतो. तर यामध्ये कोणकोणत्या प्लॅन्ट्समध्ये आपण करू शकतो, तर त्याची एक्झाम्पल बघा. रोज, शुगरकेन आणि क्रोटॉन यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे गुलाबामध्ये करू शकतो. शुगरकेन म्हणजे ऊसामध्ये आपण करू शकतो, जसं आपण बेने वापरतो. आणि क्रोटॉन म्हणजे हे एक हर्बॅशियस प्लॅन्ट्स आहे, पेरिनियल प्लॅन्ट्स आहे आणि आपण त्याचा गार्डनिंगमध्ये जास्त वापर करतो क्रोटॉन. तर याच्यामध्ये सुद्धा आपण स्टेम कटिंग करू शकतो. यानंतर लेअरिंगमध्ये सिम्पल टंग लेअरिंग अँड एअर लेअरिंग. यामध्ये सिम्पल टंग लेअरिंग आपण करू शकतो किंवा एअर लेअरिंगसुद्धा आपण करू शकतो. तर यामध्ये बघा, गावा म्हणजे पेरू किंवा पोमोग्रेनेट म्हणजेच डाळिंब यामध्ये आपण एअर लेअरिंग करतो. हा जो भाग आहे हा आपण प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहोत. याच्यावरती आपल्याला प्रोसिजर आहेत. तर एअर लेअरिंग कशी करतो आपण, तर हे आपण डिटेलमध्ये प्रॅक्टिकलमध्ये बघूयात. त्यानंतर ग्राफ्टिंग. यामध्ये स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, साईड ग्राफ्टिंग ही केली जाते ग्राफ्टिंगमध्ये. याचं एक्झाम्पल आहे मँगो आणि चिकू. म्हणजेच मँगो असेल तर आंबा आणि चिकू किंवा त्याला सपोटा असं सुद्धा म्हटलं जाते. तर यामध्ये आपण स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग आणि साईड ग्राफ्टिंग आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्हमध्ये करतो. त्यानंतर बडिंगमध्ये बघा वेगवेगळे प्रकारचे आहे. यामध्ये टी बडिंग असेल, पॅच बडिंग असेल किंवा रिंग बडिंग असेल. तर याचा आपण वापर करतो कमर्शियल रिप्रोडक्शनसाठी. तर यातील एक्झाम्पल आहेत बेर आणि रोज. म्हणजे बोरामध्ये आणि रोज म्हणजे गुलाबामध्ये सुद्धा आपण टी बडिंग करतो. तर यामध्ये बघा आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत. कटिंग असेल तर त्यामध्ये स्टेम कटिंग आहे, त्याची एक्झाम्पल आहे रोज, शुगरकेन आणि क्रोटॉन. लेअरिंग असेल तर एअर लेअरिंग किंवा सिम्पल लेअरिंग, सिम्पल टंग लेअरिंग. तर याची एक्झाम्पल आहे गावा आणि पोमोग्रेनेट. ग्राफ्टिंग असेल तर स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, साईड ग्राफ्टिंग. याचे एक्झाम्पल आहेत मँगो किंवा चिकू. आणि बडिंग असेल तर टी बडिंग, पॅच बडिंग, रिंग बडिंग. याची एक्झाम्पल आहेत बेर आणि रोज. हे आपण इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या दृष्टीने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा याच्यावर शॉर्ट नोट्स आपल्याला विचारली जाऊ शकते. राईट अ शॉर्ट नोट्स अबाउट आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. यानंतर आपण बघूया ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. यामध्ये पहिला पॉईंट्स बघा. इट इज यूजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लॅन्ट्स. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे असं रिप्रोडक्शन आहे की यामध्ये आपण लार्ज नंबर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जेनेटिकली आयडेंटिकल प्लॅन्ट्स हे मिळवू शकतो. म्हणजेच ट्रू टू टाईप म्हणजे मदर प्लॅन्टसारखेच आपण जे काही आपण यापासून रिप्रोड्यूस केलेले प्लॅन्ट्स आहेत ते आहेत तसे जेनेटिकली आयडेंटिकल आपण मिळवू शकतो. देन म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज्ड ॲज अ व्हरायटी. आता म्युटंट म्हणजे यापासून तयार केलेले जे म्युटंट आहेत तर हे आपण व्हरायटीपासून डायरेक्टली काय करू शकतो तर रिलीज करू शकतो. देन रॅपिड रिप्रोडक्शन्स अँड स्प्रेड improved varieties of ornamental plants and fruit trees can be multiply easily. तर यामध्ये बघा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये आपण रॅपिड रिप्रोडक्शन करू शकतो. एका वेळेस एक न करता आपल्याला एका मदर प्लॅन्टपासून अनेक आपल्याला प्लॅन्ट्स मिळवू शकतो आपण. तर त्याला रॅपिड रिप्रोडक्शन आपण म्हणू शकतो. आणि स्प्रेड इम्प्रूव्ड व्हरायटी ऑफ ऑर्नामेंटल प्लॅन्ट्स. तर जे काही ऑर्नामेंटल प्लॅन्ट्स आहे जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये एक्झाम्पल बघितलं आहे क्रोटॉन असेल किंवा अदर ऑर्नामेंटल प्लॅन्ट्स असतील तर ते ऑर्नामेंटल ड्रेसिना असेल तर ते ऑर्नामेंटल प्लॅन्ट्स आहेत. ह्या ऑर्नामेंटल प्लॅन्ट्सच्या व्हरायटीज आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि त्या स्प्रेड करू शकतो. अँड फ्रूट ट्री तर ह्याबरोबर जे काही फळं आहेत तर हे जे फ्रूट्स ट्री आहेत तर हे फ्रूट ट्री यामधील रिप्रोडक्शनसुद्धा आपण इझिली मल्टिप्लाय करू शकतो. यानंतर नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इज क्विकर, इझियर अँड लेस एक्सपेन्सिव्ह. तर आपण जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन करतो तेव्हा आपण त्यामध्ये आपल्याला वेळ जास्त द्यावा लागतो,
आपल्याला खर्च जास्त लागतो, पण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे असं रिप्रोडक्शन आहे की यामध्ये हे क्विकर आहे, म्हणजे लवकर होणारं आहे, सोपं आहे आणि हे कमी खर्चिकसुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्लांट्स डेव्हलप बाय धिस मेथड आर स्मॉलर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी. यामध्ये प्लांट्स डेव्हलप बाय धिस मेथड आर स्मॉलर, यामध्ये जे काही प्लांट्स डेव्हलप होतात ह्या मेथडने तर हे स्मॉलर असतात, छोटे असतात. अँड हार्वेस्टिंग बिकम इझी, म्हणजे या प्लांट्समध्ये आपण हार्वेस्टिंगसुद्धा करू शकतो. त्याला आपण स्मॉल कॅनोपी असं म्हणतो. म्हणजे स्मॉल कॅनोपीमध्ये किंवा छोट्या एरियामध्ये सुद्धा आपण ते प्लांट काय करू शकतो तर कल्टिवेट करू शकतो. युजिंग धिस मेथड नोबल प्लांट्स कॅन बी क्रिएटेड. तर या मेथड्समध्ये जे काही नोबल प्लांट्स आहेत किंवा जे उत्कृष्ट आहेत, वेगळे आहेत, तर हे सुद्धा प्लांट्स आपण त्यापासून क्रिएट करू शकतो. इन्फेरियर फ्रूट्स ट्रीज आर कन्व्हर्टेड इंटू सुपेरियर फ्रूट्स. तर जे काही इन्फेरियर फ्रूट्स आहे, ज्याची क्वालिटी ही कमी आहे, तर ते आपण सुपेरियर फ्रूट्स म्हणजे चांगले कॅरेक्टर घेऊन ते काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. तर आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, तर आपण परत एकदा रिवाइज करूया ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इट इज यूजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स. म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज्ड ॲज व्हरायटी. Rapid reproduction and spread of improved varieties of ornamental plants and fruit trees can be multiplied easily. Vegetative propagation is quicker, easier and less expensive. Plants developed by this method are smaller and hence harvesting become easy, that is small canopy. Using this method, noble plant can be created and inferior fruits trees are converted into superior tree. तर यामध्ये एकूण आपल्याला बघा 7 मुद्दे दिलेले आहेत. हा पण जो मुद्दा आहे तो परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. शॉर्टमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर काही हिंट शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. जसं पहिला बघा, ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट. देन सेकंड, म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज ॲज अ व्हरायटी. नंतर तिसऱ्यामध्ये रॅपिड रिप्रोडक्शन, हा शब्द लक्षात ठेवला तरी आपल्याला पुढचं हे लक्षात आलं पाहिजे की आपण रॅपिड रिप्रोडक्शन कशाचं करतो तर फ्रूट ट्री आणि ऑर्नामेंटल प्लांटचं करतो आणि त्याचबरोबर इम्प्रूव्ड व्हरायटीज ह्या स्प्रेड केल्या जातात. तसंच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज क्विकर, इझियर अँड लेस एक्सपेन्सिव्ह. Plants developed by this method are smaller and harvesting become easy. Using this method, noble plant can be created and inferior fruit trees are converted into superior fruit trees. यानंतर आपण बघूया डिसॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. यामध्ये इट रिक्वायर स्किल्ड मॅनपॉवर. प्लांट हॅव शॉर्ट लाईफ अँड लेस हार्डी. New varieties cannot be produced by this method. There is a genetic variation, so plants are less adaptable to environment. And last, diseases are rapidly transmitted and destroy the crop. तर यामध्ये बघा याचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे. यामध्ये पहिला मुद्दा आहे इट रिक्वायर्ड स्किल्ड मॅनपॉवर. यासाठी समजा आपण स्टेम कटिंग करत असू किंवा एअर लेअरिंग करत असू किंवा स्टोन ग्राफ्टिंग करत असू तर यामध्ये आपल्याला स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, म्हणजे त्यांना ते आलं पाहिजे, व्यवस्थित व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करता आलं येणं गरजेचं आहे. नंतर सेकंड बघा काय म्हटलेलं आहे, प्लांट्स हॅव शॉर्ट लाईफ अँड लेस हार्डी. तर प्लांट हे त्याचं लाईफ आहे हे कमी असते आणि हे कणखर एवढं नसते. लेस हार्डी म्हणजे टणक नसते. वातावरणाचा याच्यावर परिणाम होऊ शकतो. न्यू व्हरायटीज कॅन नॉट बी प्रोड्यूस बाय धिस मेथड. तर ह्या मेथडमध्ये आपण नवीन व्हरायटी प्रोड्यूस करू शकत नाही. देअर इज अ नो जेनेटिक व्हेरिएशन, सो प्लांट्स आर लेस ॲडॉप्टेबल टू एन्व्हायरमेंट. तर यामध्ये
जेनेटिक व्हेरिएशन नसते, त्यामुळे प्लॅन्ट्स हे जे असते ते एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॉप्टेबल नसते, इझिली ते ॲडॉप्ट करू शकत नाही एन्व्हायरमेंट. आणि शेवटचं बघा, डिसीज आर रॅपिडली ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रॉय द क्रॉप. तर यामध्ये जो डिसीज आहे तो रॅपिडली ट्रान्समिटेड होतो एका प्लॅन्टमधून दुसऱ्या प्लॅन्टमध्ये, आणि क्रॉप काय होऊ शकते किंवा ते प्लॅन्ट डिस्ट्रॉय होऊ शकते. तर हे आपण डिसॲडव्हान्टेजेस बघितलेले आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे. यानंतर आपण बघूया अपोमिक्सिस. अपोमिक्सिस रेफर्स टू डेव्हलपमेंट ऑफ द सीड विदाऊट सेक्शुअल फ्युजन किंवा फर्टिलायझेशन. आता यामध्ये अपोमिक्सिस जसं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण शिकलेलो आहोत तसंच या प्रोसेसमध्ये सुद्धा होते डेव्हलपमेंट ऑफ द सीड विदाऊट सेक्शुअल फ्युजन. म्हणजे यामध्ये जे काही सीड डेव्हलप होते ते विदाऊट सेक्शुअल फ्युजन होते किंवा यामध्ये फर्टिलायझेशन ही प्रक्रिया होत नाही. इन अपोमिक्सिस एम्ब्रिओ डेव्हलप्स विदाऊट फर्टिलायझेशन. तर यामध्ये जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतो तो विदाऊट फर्टिलायझेशन होतो. सीड डेव्हलप होते ते सुद्धा विदाऊट सेक्शुअल फ्युजन किंवा विदाऊट फर्टिलायझेशन होते. दस एपोमिक्सिस इज ॲन असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणून काय म्हटलेलं आहे की ही असेक्शुअल मेथड्स आहे रिप्रोडक्शनची. देन reproduction in some species occurs only by apomixis is known as obligate apomixis. काय म्हटलेलं आहे बघा, रिप्रोडक्शन इन सम स्पेसीज ऑकर्स ओनली बाय अपोमिक्सिस. म्हणजे काही स्पेसीजमध्ये जे रिप्रोडक्शन होते हे फक्त ॲपोमिक्सिसमुळे होते, त्याला ऑब्लिगेट अपोमिक्सिस असं म्हटलेलं आहे. अँड इन सम स्पेसीज sexual reproductions also occurs in addition to apomixis is known as facultative apomixis. तर ॲपोमिक्सिसमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होते त्याचबरोबर ॲपोमिक्सिससुद्धा होते, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा होते, त्याला फॅकल्टॅटिव्ह अपोमिक्सिस असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये बघा आपण काय सांगितलेलं आहे, अपोमिक्सिसमध्ये सीड हे डेव्हलप होतात ते विदाऊट सेक्शुअल फ्युजन होतात. एम्ब्रिओ डेव्हलप होतात हे विदाऊट फर्टिलायझेशन होतात. म्हणूनच आपण याला असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन असं म्हणतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ऑब्लिगेट अपोमिक्सिस आणि दुसरं फॅकल्टॅटिव्ह अपोमिक्सिस. ऑब्लिगेटमध्ये फक्त अपोमिक्सिस होते, ही प्रोसेस होते, आणि फॅकल्टॅटिव्हमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन यासोबत ॲडिशन काय होते, अपोमिक्सिस होते. याला फॅकल्टॅटिव्ह अपोमिक्सिस असं म्हटलेलं आहे. यानंतर आपण बघूया टाईप्स ऑफ अपोमिक्सिस. यामध्ये बघा पार्थेनोजेनेसिस, दुसरा टाईप्स आहे अपोगॅमी, तिसरा आहे अपोस्पोरी आणि चौथा आहे ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रिओनी. कुठले टाईप बघितले आपण टाईप्स ऑफ अपोमिक्सिसमध्ये, पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपोस्पोरी आणि ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रिओनी. यामध्ये आपण पहिला बघूया पार्थेनोजेनेसिस. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम एग सेल विदाऊट फर्टिलायझेशन. पार्थेनोजेनेसिस म्हणजेच काय, तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम एग सेल विदाऊट फर्टिलायझेशन. यामध्ये एग सेल जे असतात, एग सेलपासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो, पण तो कसा होतो तर विदाऊट फर्टिलायझेशन होतो. याला पार्थेनोजेनेसिस असं म्हटलेलं आहे. त्याचे दोन टाईप्स आहे बघा, टाईप्स हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस आणि डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस. दोन कुठले टाईप्स आहे, हॅप्लॉइड पार्थेनोजेनेसिस आणि डिप्लॉइड पार्थेनोजेनेसिस. यानंतर आपण बघूया कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. तर कॉजेसमध्ये इनॲबिलिटी ऑफ पोलन ट्यूब टू डिस्चार्ज contained inside the embryo sac. Inability of pollen tube to discharge contained inside the embryo sac. म्हणजे यामध्ये पोलन ट्यूब याची इनॅबिलिटी असते, कशाबद्दल तर डिस्चार्ज कंटेंट इनसाइड द एम्ब्रियो सॅक. म्हणजे एम्ब्रियो सॅकमध्ये तो पोलन ट्यूब डिस्चार्ज करू शकत नाही, तो अनेबल असतो पोलन ट्यूबमध्ये
एम्ब्रिओ सॅकमध्ये पोलन ट्यूब डिस्चार्ज करण्यासाठी. नंतर सेकंड आहे बघा, अर्ली डिजेनरेशन्स ऑफ स्पर्म्स. तर जे काही यामधील स्पर्म्स असतात तर त्याचं डिजेनरेशन हे लवकर होते, त्यामुळे फर्टिलायझेशन हे होऊ शकत नाही. त्यानंतर इनसफिशियंट अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट्स. तर यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट यामध्ये इनसफिशियंट अट्रॅक्शन असते. त्यानंतर चौथं, व्हेरी लॉंग स्टाईल जी असते ती जास्त प्रमाणामध्ये मोठी असते, त्यामुळे सुद्धा पार्थेनोजेनेसिस ही प्रक्रिया होते. यानंतर शॉर्ट पोलन ट्यूब ही सुद्धा शॉर्ट असते. यानंतर स्लो रेट ऑफ पोलन ट्यूब ग्रोथचा जो रेट असतो तो कमी असतो, स्लो असतो. देन स्टिम्युलेशन्स ऑफ पोलन इन द अब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. म्हणजे जे काही पोलन असते याचं स्टिम्युलेशन असते तर ते पोलन ट्यूबच्या अब्सेन्समुळे होते. आणि इनकम्पॅटिबिलिटी हा सुद्धा फॅक्टर पार्थेनोजेनेसिस कॉजेसमध्ये महत्त्वाचा आहे. तर आपण काय बघितलं आहे, इनएबिलिटी ऑफ पोलन ट्यूब टू डिस्चार्ज कंटेंट इनसाइड द एम्ब्रियो सॅक, अर्ली डिजनरेशन्स ऑफ स्पर्म, insufficient attraction between male and female gametes, very long style, short pollen tube, slow rate of pollen tube growth, stimulation of pollen in the absence of pollen tube आणि incompatibility. हे आपण कॉजेस बघितलेले आहे पार्थेनोजेनेसिसचे. यानंतर आपण बघूया अपोगॅमी. आता हा जो टाईप्स आहे बी, हा कशाचा टाईप्स आहे, अपोमिक्सिसचा टाईप आहे. त्यामध्ये आपण पहिला टाईप्स बघितला आहे पार्थेनोजेनेसिस, त्यामधला दुसरा टाईप्स आपण काय बघणार आहोत तर अपोगॅमी. द ओरिजिन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम आयदर सिनर्जिड ऑर अँटीपोडल सेल ऑफ द एम्ब्रिओ सॅक इज नोन ॲज अपोगॅमी. अपोगॅमी म्हणजे काय, द ओरिजिन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम आयदर सिनर्जिड ऑर अँटीपोडल सेल ऑफ एम्ब्रिओ सॅक. म्हणजे अपोगॅमीमध्ये जे काय ओरिजिन आहे एम्ब्रिओचं ओरिजिन ते काय असतात, सिनर्जिड असतात किंवा अँटीपोडल सेल्स असतात. हे तुम्हाला झालेलं आहे 11वीमध्ये. ऑफ द एम्ब्रिओ सॅक इज नोन ॲज अपोगॅमी. नंतर टाईप्स आहेत अपोगॅमीचे, यामध्ये हॅप्लॉइड अपोगॅमी आणि डिप्लॉइड अपोगॅमी असे 2 टाईप्स आहेत अपोगॅमीचे. यानंतर आपण बघूया अपोस्पोरी. इन अपोस्पोरी, फर्स्ट डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्यूल laying outside the embryo sac develop in another embryo sac without reduction. काय म्हटलेलं आहे बघा, इन अपोस्पोरी फर्स्ट डिप्लॉइड सेल ऑफ ओव्यूल लेईंग आउटसाइड द एम्ब्रिओ सॅक. म्हणजे अपोस्पोरीमध्ये ओव्यूलपासून तयार होणारी फर्स्ट डिप्लॉइड सेल असते ती एम्ब्रिओ सॅकच्या आउटसाईडला असते आणि एम्ब्रिओ सॅकच्या आउटसाईडला असून ती काय करते तर एम्ब्रिओ सॅक डेव्हलप इन अनादर एम्ब्रिओ सॅक विदाउट रिडक्शन. म्हणजेच रिडक्शन न होता ती अनादर एम्ब्रिओ सॅकच्या ओव्यूलमधून झालेली फर्स्ट डिप्लॉइड सेल काय होते तर रिडक्शन होते. द एम्ब्रिओ then develop directly from the diploid egg cell without fertilization. तर यामधील जो एम्ब्रिओ आहे ते एम्ब्रिओ डेव्हलप डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड एग. कसा डेव्हलप होतो तर डिप्लॉइड एगपासून डेव्हलप होतो आणि त्यामध्ये विदाऊट फर्टिलायझेशन हा डेव्हलप होतो. किंवा ऑर म्हटलेला आहे बघा, फॉर्मेशन ऑफ गेमेटोफाइट दॅट इज पोलन ऑर एम्ब्रिओ सॅक फ्रॉम अ स्पोरोफाइट विदाउट अंडरगोईंग मिओसिस. म्हणजे यामध्ये मिओसिस ही प्रोसेस होत नाही, डायरेक्ट मायटोसिस ही प्रोसेस होते. यामध्ये फॉर्मेशन ऑफ गेमिटोफाइट म्हणजेच त्यामध्ये पोलन आणि एम्ब्रिओ सॅक हे जे फॉर्मेशन होतात तर हे फ्रॉम अ स्पोरोफाइट विदाऊट अंडरगोईंग मिओसिस. म्हणजे मिओसिस प्रोसेस न होता गेमिटोफाइट हे फॉर्म होतात, त्याला म्हणतात अपोस्पोरी. तर यामध्ये बघा आपण अपोगॅमी म्हणजे काय बघितलेलं आहे, त्याचे 2 टाईप्स, हॅप्लॉइड अपोगॅमी आणि डिप्लॉइड अपोगॅमी. त्यानंतर अपोस्पोरी बघितलेलं आहे. अपोस्पोरीमध्ये बघा
तुम्ही दुसरा मुद्दा लक्षात ठेवू शकता, तो इझी आहे. फॉर्मेशन ऑफ गेमेटोफाइट फ्रॉम अ स्पोरोफाइट विदाऊट अंडरगोईंग मिओसिस. यानंतर आपण बघूया टाईप्स त्याचे. आता आपण अपोस्पोरीचे टाईप्स बघणार आहे. जेनेरेटिव्ह अपोस्पोरी आणि सोमॅटिक अपोस्पोरी याचे ते 2 टाईप्स आहे. यानंतर ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रिओनी. आता हा चौथा टाईप्स आहे अपोमिक्सिसचा, ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रिओनी म्हणजेच डी. द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम द डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्ह्यूल आउटसाइड एम्ब्रिओ सॅक बिलॉंगिंग टू आयदर न्यूक्लियस ऑर इंटेग्युमेंट. तर ॲडव्हान्टेटिव्ह एम्ब्रिओनी म्हणजेच काय, द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम अ डिप्लॉइड सेल ऑफ ओव्ह्यूल. जो एम्ब्रिओ डेव्हलप होतो तो ओव्ह्यूलच्या डिप्लॉइड सेलपासून होतो. आउटसाइड एम्ब्रिओ सॅक बिलॉंगिंग टू आयदर न्यूक्लियस ऑर इंटेग्युमेंट. आणि तो कुठं होतो, तर एम्ब्रिओ सॅकच्या आउटसाईडला, आणि तो न्यूक्लियस किंवा इंटेग्युमेंट म्हणजे बिलॉंग काय करतो, तर न्यूक्लियस किंवा इंटेग्युमेंट हे बिलॉंग करतो. तर ह्यातील ज्या काही टर्म्स आहे ह्या तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकलेला आहात. जे काही सोमॅटिक ॲपोस्पोरी असेल, ॲपोगामी असेल, पार्थेनोजेनेसिस असेल, तर ह्या सगळ्या टर्म तुम्हाला झालेल्या आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. यातील तुमचा पार्ट समजलेला असेल, समजला नसेल तर तुम्ही परत तो रिवाईज करा, परत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.